अजित पवारांना सर्वात मोठा धक्का। आताची सर्वात मोठी बातमी, अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार। माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवारांचा वाद चांगलाच पेटलाय। शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निर्धार केला आहे। त्यांनी अजित पवारांविरोधात बारामतीत हल्लाबोल केला आहे। त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत। शिवतारे यांच्या निर्णयाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात ठिणगी पडली आहे। विजय शिवतारे कोण, त्याचा आवक काय हे अजित पवारांना दाखवतोच, असे शिवतारे म्हटले आहे। बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली। भेटीनंतर शिवतारे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे, त्यांनी मला युती धर्म पाळण्याचे संकेत दिलेत। जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे। मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, युतीची सीट जाणार। ही लढाई पवार विरुद्ध जनता आहे। आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युती धर्म पाळावाच लागेल। अजित पवार हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारेंनी केला आहे। आपली भूमिका 1-2 दिवसात जाहीर करू, असंही ते म्हणाले आहेत। सुनेत्रा अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे विजय शिवतारे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते। अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक 2024 सोपी जाईल असे दिसत नाही। अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहेत। आघाडी धर्म, युती धर्म या बोलायच्या गोष्टी असतात, पाळायच्या नसतात, हे याआधी राजकारण्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झालंय। त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल। ही निवडणूक काटेकी टक्कर सोबत एकमेकांचा काटा काढण्याची पण असणार आहे। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।